आपण या व्हिडिओमध्ये मराठीची वर्कशीट बघणार आहोत। ही रिव्हिजन आहे 5। ह्याच्या अगोदर आपल्या 4 रिव्हिजन झालेले आहेत। तर तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचं ग्रामर विचारलं जातं त्याची एक आपण रिव्हिजन घेत आहोत। सो पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील नाम ओळखा व लिहा। पहिला प्रश्न काय आहे, पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी वर्गात बसलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये नाम कोणतं आहे, विद्यार्थी। सो विद्यार्थी हे काय आहे, सामान्य नाम आहे। कारण सामान्य नाम का, तर विद्यार्थी हे खूप सारे असतात। जर तिथे एखाद्या मुलाचं नाव सांगितलं असतं, प्रॉपर सांगितलं असतं, तर ते काय झालं असतं, विशेष नाम झालं असतं। सेकंड आहे गोठ्यात वासरू हंबरते। सो वासरू काय आहे, नाम आहे, तर हे काय आहे, हे एक विशेष नाम आहे। त्याच्यानंतर आहे प्रश्न दुसरा, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा व लिहा। तर सर्वनाम ओळखायचं आहे। तर पहिला प्रश्न काय आहे, विकास त्याच्या घरी गेला। विकास काय आहे, हे आहे विशेष नाम, आणि त्याच्या काय आहे, तर विकासच्या घरी गेला असं लिहू शकत नाही। त्यामुळे विकासच्या जागी काय येणार आहे, त्याचं एक सर्वनाम येणार आहे, म्हणजेच प्रोनाउन येणार आहे। तर ते काय आहे, त्याच्या तिच्या तो ती हे काय आहेत, सर्वनाम आहेत। सो सेकंड आहे त्यांनी शिक्षकांना वाकून नमस्कार केला। सो इथं ज्यांनी कुणी केलं आहे त्यांचं नाव देण्याच्या ऐवजी त्यांच्या नावाच्या म्हणजे त्यांचं नाव न लिहिता दुसरा जो वर्ड वापरला जातो त्याला काय म्हणतात, सर्वनाम। म्हणजे नामाच्या ऐवजी दुसरा जो वर्ड वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात। सो त्यांनी काय आहे, सर्वनाम आहे। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील वाक्यातील विशेषण ओळखा व लिहा। विशेषण म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये अट्रॅक्ट करणारी गोष्ट कोणती आहे, म्हणजे वैशिष्ट्य काय आहे हे सांगायचं आहे। तर पहिला प्रश्न आहे हा मुलगा सशक्त आहे। तर ह्याच्यामधलं विशेषण काय येणार आहे, सशक्त। का, तर तो मुलगा आहे, पण तो मुलगा कसा आहे, सशक्त आहे, अशक्त आहे, किंवा ताकदवर आहे, आजारी आहे, तर हे काय झाली त्याची विशेषण। सशक्त म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये खूप सारी ताकद आहे, आणि अशक्त म्हटलं असतं तर तो मग आजारी आहे किंवा त्याच्यामध्ये ताकद कमी आहे असं झालं असतं त्याचा अर्थ। दुसरा आहे मी 4 पेरू खाल्ले। म्हणजे मी पेरू तर खाल्ले, पण वैशिष्ट्य काय आहे, तर नॉर्मली लोक 1 खातात, 2 खातात, तर मी किती पेरू खाल्ले, तर 4 खाल्ले। हे काय आहे, माझं विशेषण किंवा हे माझं वैशिष्ट्य आहे। त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा व लिहा। तर क्रियापद म्हणजे काय, ज्या शब्दाने शेवटचा जो शब्द असतो त्याच्यामुळे पूर्ण आपला जो सेंटेन्स किंवा आपलं जे वाक्य आहे त्याला एक अर्थपूर्ण म्हणजे एक अर्थ मिळतो, जो त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला काय म्हणतात, क्रियापद। सो नेहमी लक्षात ठेवायचं क्रियापद म्हणजे काय, तर त्या वाक्याचा त्या सेंटेन्सचा जो शेवटचा शब्द किंवा शेवटचं जे छोटं शब्द असतो तो काय असतो, क्रियापद। मग प्रश्न काय आहे, वारा झुळझुळ वाहतो। सो वाहतो काय झालं, क्रियापद। का, कारण नुसतं वारा झुळझुळ ते वाक्य कंप्लीट होणार नाहीये, तर वाहतो जेव्हा लागणार आहे तेव्हा तो अर्थपूर्ण होणारं वाक्य तयार होणार आहे। सो क्रियापद म्हणजे काय, तर ज्या सेंटेन्समधला शेवटचा जो शब्द असतो किंवा जे शेवटचा वर्ड असतो तो काय असणार आहे, आपला क्रियापद। सेकंड आहे पहाटे कोंबडा आरवतो। आरवतो म्हणजेच काय, ओरडणे। सो क्रियापद काय येणार आहे, आरवतो, म्हणजेच काय, तर ह्याने ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे। त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालील शब्दाचे लिंग बदला आणि लिहा। लिंग बदला म्हणजे काय, तर जेंडर चेंज करायचं आहे। सो मामाची बायको कोण होणार आहे, मामी। तर पोपटाची बायको कोण असणार आहे, मैना। त्याच्यानंतर 6th नंबरचा क्वेश्चन आहे खालील शब्दांचे वचन बदला आणि लिहा। म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल लिहायचं आहे। म्हणजे भाजी, एक भाजी असेल तर भाजी, आणि खूप साऱ्या भाज्या असतील तर आपण त्यांना काय म्हणणार, खूप साऱ्या भाजीला भाज्या असं म्हणतो। तारा म्हणजे काय, तर आकाशात चमकणारा एक तारा असतो, आणि पौर्णिमेच्या दिवशी खूप साऱ्या आकाशामध्ये ज्या चांदण्या किंवा तारे दिसतात। सो एक असेल तर तारा म्हणणार, अनेक असतील म्हणजे खूप सारे असतील तर आपण त्यांना तारे म्हणणार। त्याच्यानंतर प्रश्न 7वा आहे समानार्थी शब्द लिहा। सो समानार्थी शब्दामध्ये हाताचा अर्थ काय येणार आहे, हस्त किंवा कर। सो तुम्ही 1 लिहू शकता, 2 लिहू शकता। त्याच्यानंतर घर म्हणजे जे आपण राहतो त्याला गृह म्हणतात किंवा सदन असं म्हणतात। 8 नंबरचा क्वेश्चन आहे विरुद्धार्थी शब्द लिहा। म्हणजे अपोजिट वर्ड लिहायचे आहेत, आणि समानार्थी म्हणजे मीनिंग्स। पहिला आहे उपयोगी म्हणजे ज्याचा उपयोग होतो, जो कामाला येतो, आणि दुसरा काय आहे, निरुपयोगी म्हणजे ज्याचा काहीच यूज होत नाही असा। आणि दाटचं येणार आहे विरळ। दाट म्हणजे काय, जसं की जंगलामध्ये खूप सारी झाडं आहेत तर ते काय असणार आहेत, दाट। म्हणजे
म्हणजे काय तिथं झाडांची संख्या नॉर्मली जास्त आहे, तर ते काय असणार आहे दाट. आणि काही काही डोंगराळ भाग असतो तिथे झाडांची संख्या खूप सारी कमी असते, म्हणजे क्वचित कुठेतरी झाड असतं, तर ते काय झालं विरळ. दाटचा अर्थ येणार आहे, दाट म्हणजे खूप सारे आणि विरळ म्हणजे क्वचित कुठेतरी असणार आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की मी जे व्हिडिओ बनवते आहे ते तुम्हाला आवडत आहेत, की अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील किंवा कोणत्या प्रकारचं ग्रामर बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.